नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दर्शनासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी होत असते. मंदिर आणि मंदिर परिसरातील अंतर्गत डागडुजीचे काम सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. महालक्ष्मी मंदिराला 4 मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी घाटी दरवाजा म्हणजेच उत्तर दिशेचा दरवाजा हाही मोठा असून या ठिकाणी मोठी घंटा आहे. परिसरात दरवाजाच्या बाहेर मंदिराचे पूजा साहित्य, हार फुलांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. तर श्री शेषशाही विष्णू मंदिर, मणिकर्णिका तीर्थ ही बाहेर मंदिरे आहेत. या छोट्या छोट्या दुकानांमुळे रस्ता चिंचोळा झाला होता. त्यामुळे प्रशासनाने ही पूजा साहित्याची दुकाने हटवण्याचे आदेश दिले होते. मुदत संपल्यानंतर महानगरपालिका अतिक्रमण पथकाने JCB आणून उभा केल्यानंतर दुकानदारांनी आपले साहित्य काढून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा परिसर सुद्धा आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे.